नमस्कार, मी विनोद तळेकर. मनसेच्या आंदोलनानं नेमकं साधणार काय अशा स्वरूपाची चर्चा आज आपण करणार आहोत. याला कारण असं आहे की मनसेनं आज एक आंदोलन हाती घेतलेलं आहे. एरवी खळखटाक आंदोलन करणारी मनसेनी यावेळेला जागर यात्रा केलेली आहे. या जागर यात्रेचा नेमका उद्देश काय होता आणि अचानक मनसे या महामार्गाच्या आंदोलनात का उतरलं यामागची कारणं शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्याचबरोबर मनसेची कार्यपद्धती कशा पद्धतीने आहे या संदर्भात मनसेतले काही माजी पदाधिकारी सुद्धा आपल्यासोबत या चर्चेमध्ये जोडले जाणार आहेत. एकूणच मनसे अशा पद्धतीने राजकीय श्रेय घेण्यासाठी या आंदोलनात उतरली आहे का आणि मनसेचा या आंदोलनात उतरण्यामागचा उद्देश काय, अशा सगळ्या अनुषंगाने आपण चर्चा करणार आहोत. या चर्चेत आपल्यासोबत जोडले जात आहेत सुनील तांबे, ज्येष्ठ पत्रकार आहेत, त्याचबरोबर राजकीय विश्लेषक आहेत. मनसेचा फार गाढा अभ्यास त्यांचा आहे. मनसेच्या सुरुवातीच्या काळापासून त्यांनी मनसेची वाटचाल पाहिलेली आहे, त्यांची कार्यपद्धती पाहिली आहे, राजकीय स्टाईल पाहिलेली आहे, त्यावर ते भाष्य करतील. आणि त्याचबरोबर प्रसाद घोरपडे आपल्यासोबत आपल्या स्टुडिओमध्ये आहेत. आणि प्रसाद घोरपडेंची ओळख अशी की ते मनसेचे माजी नेते आहेत, माजी पदाधिकारी आहेत. आता ते मनसेमध्ये नाही आहेत, मात्र मनसेतल्या एकूणच त्यांच्या कार्यपद्धतीविषयी ते भाष्य करणार आहेत किंवा मनसेची एकूण कार्यपद्धती कशी आणि कशा पद्धतीने मनसे हा पक्ष आंदोलनात उतरत असतो आणि त्यानंतर आंदोलनात काय होतं अशा सगळ्या गोष्टी ते सांगणार आहेत. ही चर्चा घेण्यामागचं कारण असं होतं की ज्या वेळेला सरकारने अशी घोषणा केली की मुंबई गोवा महामार्ग हा डिसेंबर एंडपर्यंत पूर्ण करणार आहोत, गणपतीच्या अगोदर 1 लेन पूर्ण होईल अशा स्वरूपाची घोषणा झाली. युद्ध पातळीवर काम सुरू झालं. खरं तर 2014 ते पुढची 3 ते 4 वर्ष हे काम रखडलं होतं. मात्र या वेळेला मनसेने पाठपुरावा न करता अचानक आत्ता काम सुरू झाल्यावर मनसे का यावर रिॲक्ट होते, अशा अनेक चर्चांना ऊत आला होता आणि त्या अनुषंगाने ही चर्चा आहे. सुरुवात करतोय मी सुनील तांबेंपासून. तांबे सर, आपण बघतोय की मनसे ज्या पद्धतीने या आंदोलनात एंटर झालेली आहे ऐन वेळेला, म्हणजे आता हा महामार्ग पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. खरं तर गेली 2011 पासून हा मार्ग 12 वर्ष रखडलेला आहे. असं असताना ऐन शेवटच्या टप्प्यात उतरून मनसेने हे आंदोलन हायजॅक करण्याचा प्रयत्न केला का किंवा हे क्रेडिट घेण्याचा प्रयत्न चालवलाय का राजकीय फायद्याच्या दृष्टीने? मला इथे राजकीय फायद्याचा मुद्दाच नाही. आता मला असं वाटतं की मनसेने हा जो कार्यक्रम घेतला, म्हणजे मी मागच्या महिन्यातच चिपळूणवरनं आलो आणि खरंच सांगतो माणगावपासून पनवेलपर्यंत आमचा, म्हणजे मी बसमध्ये होतो, त्या बसचा स्पीड साधारणपणे ताशी 10 ते 12 किलोमीटर होता. म्हणजे इतका चीड किंवा इतका संताप या मार्गावरनं प्रवास करणाऱ्यांना होतो, म्हणजे त्यांना येतो, इतकी चीड येते किंवा एवढा संताप येतो. आता याला कुठेतरी आता समजा मनसे हे करते तर माझ्यासारखे असे लाखो हे असतील, प्रवासी असतील किंवा तिकडचे स्थानिक लोक असतील की त्यांना असं वाटत असेल ना की बरं झालं मनसेने काहीतरी हे केलंय, त्यामुळे निदान कामाला गती तरी मिळेल असं त्यांना वाटेल. त्यामुळे ह्याच्यातनं कोणता राजकीय फायदा काय घेणार? एक तर मनसे काही सत्तेत नाही आहे किंवा त्यांचा काही फार मोठा दबाव गटही सत्तेवरती आहे असंही नाही आहे. म्हणजे विधानसभेमध्ये किंवा विधान परिषदेत त्यांचे एवढे काही आमदार वगैरे कोणी नाही आहेत. अशा परिस्थितीमध्ये ते प्रामुख्याने आपली जी संघटना आहे ती सक्रिय करतायत आणि त्याच्याद्वारे ते लोकांना एक दिलासा देण्याचा प्रयत्न करतायत. एवढाच मला त्याचं, आणि ते महत्वाचं आहे. अगदी अगदी. म्हणजे जरी ते डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार असेल तर होऊ द्या, केव्हा डिसेंबर येईल माहीत नाही, परंतु आता जुलै ऑगस्ट याच्यामध्ये काय चाललंय त्या रस्त्याचं हा एक प्रश्न पडतोच. या चर्चेमध्ये आपल्यासोबत आणखी काही पाहुणे जोडले गेलेत. एक म्हणजे नितीन चव्हाण, माजी पदाधिकारी आहेत मनसेचे, आणि योगेश चिले माझ्यासोबत कोलाडवरून जोडले गेलेले आहेत. खरं तर संदीप देशपांडे या चर्चेमध्ये सहभागी होणार होते, मात्र अचानक सभेच्या कामास्तव त्यांना या चर्चेत सहभागी होणं जमलं नाही. त्याऐवजी त्यांनी त्यांचे प्रतिनिधी पाठवलेले आहेत. आपण या सगळ्या आंदोलनाच्या वर चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी मी कोलाडला थेट जाणार आहे योगेश चिलेंकडे. योगेश, या आंदोलनात आज आम्ही पाहिलं की मनसेचे कार्यकर्ते उतरले होते, बहुतांश कार्यकर्ते मुंबईतून तिथे गेले होते. स्थानिकांचा म्हणावा तसा पाठिंबा तुम्हाला तिथे दिसत नव्हता. एकीकडे मनसे आक्रमकपणे या आंदोलनात उतरले, मात्र कुठेतरी जो स्थानिकांकडनं पाठिंबा पाहिजे, कारण कोकणी जनता जर त्या महामार्गासाठी आक्रोश करत असेल तर तुमच्या आंदोलनात ती दिसली नाही. का असं झालं? सर, असं नाही आहे, वस्तुस्थिती वेगळी आहे. मनसेमधले जास्तीत जास्त पदाधिकारी आणि महाराष्ट्र सैनिक हे कोकणातले आहेत. त्यामुळे स्थानिक पदाधिकारी किंवा स्थानिक माणसं या आमच्या आंदोलनात नव्हते असं म्हणता येणार नाही. सगळ्यांनीच आमचे टी शर्ट घातलेले, त्यामुळे तुम्हाला कदाचित असं वाटत असेल की ते आमचे प्रतिनिधी आहेत किंवा आमचे पदाधिकारी आहेत, परंतु तसं नाही आहे. सर्वसामान्य नागरिक या लढ्यामध्ये उतरले होते. त्या प्रत्येकाला आम्ही टी शर्ट दिलं होतं
कारण शेवटी तुम्ही एखादी जागर यात्रा काढता त्यावेळी त्याच्यामध्ये सिम्बॉलिझम काहीतरी असावं, ते सगळे एक दिसावं, एकी त्याच्यामध्ये दिसावे, यासाठी आपण काही ना काही प्रयोग करत असतो. त्यातलाच हा टी शर्टचा प्रयोग होता. त्यामुळे तुम्हाला कदाचित वाटत असेल की हे सर्व मनसे जे पदाधिकारी आहेत, परंतु वास्तवात ते जे सर्वसामान्य आता मी पनवेलमध्ये राहतो, माझ्या पनवेलमधल्या कळंबोली असतील, कामोठे असतील, इथल्या अनेक सिंधुदुर्ग रत्नागिरी वासियांनी या आंदोलनामध्ये पळसपे फाट्यापासून सहभाग घेतला होता. ते चालले आहेत या आंदोलनामध्ये खारपाड्यापर्यंत. त्यामुळे सर्वसामान्य कोकणी माणसाचा याच्यामध्ये सहभाग आहे. आत्ताही तुमचे प्रतिनिधी जर या कोलाडच्या नाक्यावरती उभे राहून सर्वसामान्य जनतेला विचारतील तर तुम्हाला त्याचं प्रत्यक्ष प्रमाण मिळेल. योगेश, दुसरा एक मुद्दा असा आहे की आत्ता जर तुम्ही जागर यात्रा काढली, अशा पद्धतीने आंदोलन करायचं होतं, तर काही दिवसापूर्वी तुमच्या कार्यकर्त्यांनी जे टोल नाक्यांची तोडफोड केली किंवा कंत्राटदारांच्या सामानाची नासधूस केली, या आंदोलनाचं लॉजिक काय? एकीकडे तुम्ही जागर यात्रा काढून सरकारला आणि जनतेला आपल्यासोबत जोडू पाहताय, मात्र रखडलेलं काम वेगाने मार्गी लावण्याचा जे कंत्राटदार प्रयत्न करतात त्यांच्याच सामानाची मोडतोड करून नेमकं काय साध्य करू पाहताय तुम्ही? नाही, सर्वप्रथम सर लक्षात घ्या, परवा मी स्वतः एक लाईव्ह केलं होतं पळसपे फाट्यावरती, ज्याच्यामध्ये ह्यांच्या कामामध्ये काय गोंधळ चालू आहे तो मी दाखवला होता. अक्षरशः जर तुम्ही तो व्हिडिओ बघितलात तर तुमची तळपायाची आग मस्तकात जाईल. साहेबांच्या मेळाव्यामध्ये जे भाषण झालं त्याच्यानंतर तुम्हाला आमची पद्धत माहिती आहे. साहेबांनी एकदा आदेश दिला, एकदा हिरवा कंदील दिला की जो तो आपापल्या पद्धतीने आंदोलन करत असतो. खळखटाक ही आमच्या आंदोलनाची पद्धत आहे. सुरुवातीला आम्ही ती रस्त्यावरती दाखवली, त्याच्यानंतर आम्हाला बऱ्याच वेळा आमच्यावरती आरोप होतो ना की तुम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करू शकत नाही का. त्यामुळे आम्हाला लोकांना सुद्धा दाखवायचं होतं, सत्ताधाऱ्यांना सुद्धा दाखवायचं होतं की आम्ही फक्त खळखटाक करू शकत नाही, तर लोकशाही मार्गाने सुद्धा आमचं आंदोलन इतकं जबरदस्त होईल की त्याचा तुमच्यावरती दबाव येणार आणि तुम्हाला हा महामार्ग लवकरात लवकर पूर्ण करावा लागणार. सुनीलजी, तुम्हाला हे जे आंदोलन आहे ते तितकं तगडं वाटतंय का? कारण ज्या पद्धतीनं मनसे दावा करते की आंदोलनात खूप मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळाला, मात्र तसा काही होताना दिसत नाही. पण मनसेच्या एक आंदोलनाची जी पद्धत आहे की आतापर्यंत अनेक आंदोलनामध्ये मनसेने असं केलेलं आहे की आंदोलन धडाक्यात सुरू करतात, मात्र काही काळानंतर त्या आंदोलनातनं ते बॅकट्रॅक होत आहेत. त्याची अनेक राजकीय कारणं सांगितली जातात. राज ठाकरे अचानक माघार घेण्यामागचं नेमकं कारण काय वाटतं तुम्हाला? एक असं नाही, एक तर राज ठाकरेंचं म्हणजे फक्त आंदोलनच नाही तर तुम्ही त्यांचा झेंडा पण त्यांनी बदललाय. आता काय बोलणार, म्हणजे संघटना स्थापन झाल्यानंतर काही वर्षातच झेंडा बदलणं ही म्हणजे धडसोड वृत्ती आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की राज ठाकरेंबरोबर म्हणजे ते 2009ला जेव्हा त्यांचे ते आमदार होते याच्यामध्ये विधानसभेत 13 आमदार, त्यांनी त्याच्यामधल्या 3 आमदारांना निलंबित केलं होतं. का तर अबू आझमी यांनी मराठीत शपथ घ्यावी असा आग्रह त्यांनी धरला होता. हे 3 आमदार कोणते, तर एक होते हे आपले राम कदम, दुसरे होते शिशिर शिंदे. आता हे दोघेही म्हणजे ते निलंबित झालेले होते, पण ते दोघे आता त्यापैकी राम कदम आता भाजपचे प्रवक्ते झालेले आहेत, शिशिर शिंदे पुन्हा घरवापसी म्हणजे शिवसेनेत परत गेलेले आहेत. मुद्दा असा आहे की राज ठाकरेंच्याकडची जी एक संघटन कौशल्य म्हणून ते तसं कमी दिसतंय. त्यांनी नावही बदललं, त्यांचे जे म्हणजे एक काही त्यांच्याबरोबर आहेत काय, परंतु आता शिशिर शिंदे किंवा राम कदम हे असे लगेच सोडून पलटी मारतायत ना. किंवा आता विधान परिषदेचे हे पण आपले ते पण प्रवीण दरेकर वगैरे ही जी मंडळी आहे म्हणजे एकूण कार्यपद्धती राहिलेली नाही त्यांच्यासोबत. कार्यपद्धतीत घोळ दिसतोय. याच कार्यपद्धतीविषयी आपण बोलणार आहोत. प्रसाद घोरपडे मनसेचे माजी पदाधिकारी आहेत, नवी मुंबईत त्यांनी मनसेसाठी काम केलेलं आहे. प्रसाद, हा जो सगळा कार्यपद्धतीचा एक भाग आहे, या कार्यपद्धतीच्या भागाबद्दल काय सांगाल? कारण मनसे एक आंदोलन हाती घेतं, तुम्ही पण अनेक आंदोलनामध्ये स्वतः सक्रिय सहभागी झालेले असाल. अशा वेळेला तुम्ही आंदोलनं सुरू करता आणि त्यानंतर अचानक जेव्हा आंदोलनं मागे घेतली जातात त्यावेळेला नेमकी एक कार्यकर्ता म्हणून तुमची भावना काय असते आणि त्यावेळची मनाची घालमेल कशी असते? धन्यवाद. मुळात मी आपले पहिले आभार व्यक्त करतो, कारण की आपण इथपर्यंत मला बोलवलं आणि बोलण्याची संधी दिलीत. परंतु मी तुम्हाला सांगू इच्छितो की मी गेल्या बऱ्याच वर्षापासून मनसेसाठी काम करत होतो आणि मी तुम्हाला याच्या आधी मी माझ्या फेसबुक लाईव्हमधून किंवा माझ्या न्यूजमधून मी सांगितलेलं आहे की मनसे हा एकमेव पक्ष आहे जो कार्यकर्त्यांना वरती आणतो. परंतु काही काळानंतर असं होतं की बहुतांश पैकी कार्यकर्ता जड जातो की काय, अशा गोष्टी घडतात. आणि मला असं वाटतं की मी जेव्हा राजीनामा दिला तेव्हा त्या सगळ्या गोष्टी बोललेलो आहे. आणि मला पक्षाबद्दल कुठल्याही प्रकारचा द्वेष नाही आहे, कुठल्याही प्रकारचा राग नाही.
मला नेतृत्वाबद्दलही कुठल्या प्रकारचा राग नाही आहे, परंतु असं वाटतं की एखादा कार्यकर्ता जेव्हा जातो तेव्हा त्याला तो का जातो त्याच्यावरती विचार विनिमय व्हावा. मुळात कार्यकर्ते गमवूच नाही. एखादा कुठलाही पक्ष, मनसेच नाही तर कुठलाही पक्ष असो, ते कार्यकर्ता का गमवतो हे सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न कोणत्याही नेतृत्वाने विचार करावा. कार्यकर्ता जातो, एखादा भक्कम कार्यकर्ता जातो म्हणजे भविष्यातला नेता जातो, हा एक प्रकार असतो, मी तुम्हाला सांगू शकतो. आणि मनसेमधून जेव्हा मी काम करत होतो, बऱ्याचदा चांगल्या गोष्टीही घडल्या, बऱ्याचदा वाईट गोष्टी घडल्या, त्या पाठीवरती घालत आम्ही पुढे येतो. परंतु काही घटना अशा असतात की जिथं आपल्याला असं वाटतं की आपल्याला न्याय मिळावा होता. आणि मी जेव्हा राजीनामा दिल्याच्या नंतर मी सांगितलेलं की बाबा, मी माझा 1 महिन्याचा जो वेळ होता त्यांना मी नेतृत्वाला सांगितलं की बाबा मला न्याय देण्यात यावा या विचारतो. पण मला दुर्दैवाने कुठल्याही प्रकारे माझ्याशी चर्चा नाही झाली. आणि बऱ्याच त्याच्याही आधीचा एक 3-4 महिन्याचा काळ होता, मी त्यांच्या कानावरती काही गोष्टी घातलेल्या, परंतु काही झालं नाही. आणि आता जो विषय झाला तो झाला. त्यानंतर माननीय शिंदेसाहेबांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून मी शिवसेनेत आलो. आणि पण तुम्ही ज्या वेळेला आंदोलनही करता, आंदोलनामध्ये एखाद्या आंदोलनाचा आदेश वर्ण येतो, खळखट्याकचा आदेश येतो आणि तुम्ही आंदोलनं बेभान होऊन करता आणि त्यानंतर ज्या केसेस पडतात त्या केसेस ज्या वेळेला लढाव्या लागतात त्यावेळेला पक्ष पाठीशी उभा राहतो का? माझ्यावरती बरेच केसेस आहेत आणि त्या काही केसेस मी लढतोच आहे अजूनही. तुम्हाला सांगू इच्छितो की सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांना एक पुंडलिक नावाचा जो एक व्यक्ती होता, पांडुरंग बाशिंगे या नावाचा व्यक्ती, याने सोशल मीडियावरती एक वक्तव्य केलेलं माननीय राजसाहेबांच्या नावाने. आणि मी तात्काळ आम्ही 30-40 लोकांनी तिथं त्याला शोधण्याचा प्रयत्न केला MIDC त्याला आम्ही पकडलं. त्याच्यावरती बऱ्याच गोष्टी झाल्या. त्याच्यानंतर मी आणि माझ्या एक जो कार्यकर्ता आहे तो आता दुर्दैवाने तोही मनसे सोडली त्याने, तो आता राष्ट्रवादीमध्ये आहे. आणि आमच्या दोघांवरती केस लागल्या आणि ती केस मी अजूनही स्वतःच लढतोय. असं तो भाग नाही आहे. पक्षांनी त्यावेळेस पक्षाचा एक वकील होता, माझ्याही घरातल्या माझी बहीण ॲडव्होकेट आहे, तीही उभी होती, त्यावेळेस जामीन झाला. परंतु ती तारीख आज चालत आलेली आहे. कुठल्याही पक्षामध्ये जेव्हा आंदोलन होतात, मुळात मी तुम्हाला सांगतो की कार्यकर्त्यांवरती केसेस लागणं हे एक दुर्दैवाचा भाग असं मला असं वाटतं. कारण की केसेस ह्या एकदा होतात, जामीन झाला त्याच्यानंतर मग त्या एकदा चालू झाल्या की त्या कोर्टाच्या तारखा खेळत बसाव्या लागतात. योगेश, तुमचे एकेकाळचे सहकारी प्रसाद घोरपडे काय म्हणतात आपण ऐकलेलं आहे, काय उत्तर असेल तुमचं यावर? नाही, ज्याला मुळात केसेसची भीती वाटते त्याने तर आंदोलनांमध्ये येऊ शकतो. तुम्ही सामाजिक कार्य करा किंवा तुम्ही राजकीय कार्य करा, तुमच्यावरती केसेस होतात. त्या केसेस लढवायची तुमची तयारी असली पाहिजे. पक्ष नेहमी सोबत असतो तुमच्या. आता आमच्या पक्षामध्ये जनहित विधी कक्ष म्हणून पक्ष, माझ्या स्वतःवरती अनेक केसेस आहेत. कदाचित प्रसादपेक्षा जास्त केसेस माझ्यावरती आहेत आणि मोठ्या केसेस आहेत सगळ्या. तरी मला कधी असं वाटलं नाही की पक्ष मला साथ देत नाही आहे. आत्तापर्यंत माझ्या पक्षाने मला संपूर्ण साथ दिलेली आहे. राहिला दुसरा प्रश्न की तुम्हाला संधी मिळते का? मनसेमध्ये मी एक चांगलं उदाहरण आहे की जे तुम्ही बघू शकता की आज अगदी शून्यापासून सुरुवात करून इथपर्यंत जर मी पोचू शकतो तर कोणी पोचू शकतं. आणि माननीय राजसाहेब, जो मुलगा प्रचंड मेहनत करतो त्याच्या पाठीवर कायम हात ठेवतात. मी स्वतः पनवेलचा शहराध्यक्ष आहे. मी अगदी शून्यातून मला तिथपर्यंत साहेबांनी पोचवलेलं आहे. त्यामुळे तुमची निष्ठा बघा, शेवटी राजकारणामध्ये संयम महत्त्वाचा असतो. आज जे पक्ष सोडून जातात ते दुसऱ्या पक्षामध्ये जातात, त्यावेळी त्यांचे जे आधीच्या पक्षातले जे समस्या असतात त्या सुटलेल्या असतात का? अजिबात सुटत नाही. समस्या ह्या तुमच्या मनात असतात, समस्या पक्षामध्ये नसतात. कारण तुम्ही ज्या पक्षात जाणार तिथे समस्या असणार आहेत. पण योगेश, एक मुद्दा असा आहे की मराठी माणसाचा मुद्दा घेऊन मनसेनं आपली वाटचाल सुरू केली होती. काही दिवसांपूर्वी घटना घडली होती की तुम्ही खळखटाक आंदोलन केलं. रत्नागिरीतल्या काही ठिकाणची तोडफोड कंत्राटदारांची झाली, रायगडमध्ये काही तोडफोड झाली कंत्राटदारांची. इथे काम करणारी माणसं पण मराठी आहेत, ते कंत्राटदार मराठी आहेत. अशा वेळेला मराठी माणसाचंच नुकसान होतं आणि तुमच्या अशा आंदोलनामुळे महामार्गाचं काम रखडेल असं नाही वाटत? पहिलं तर मला तांबे सर बोलत असतील तर त्यांनी आधी जे वक्तव्य केलं आहे त्याच्याबद्दल मला थोडंसं बोलायचं आहे. सर, आमचे आमदार फुटले तर राष्ट्रवादी पक्ष अख्खा फुटलेला आहे, अख्खी शिवसेना फुटलेली आहे. त्याच्यामध्ये नेतृत्वाचा दोष कसा पकडायचा आपण? प्रत्येक पक्ष फुटतो, प्रत्येक पक्षातले आमदार जात असतात. याचा अर्थ फक्त राज ठाकरे दोषी आहेत, उद्धव ठाकरे, शरद पवार हे दोषी नाही असं होत नाही सर. योगेश, सगळ्या पक्षांमध्ये सध्या हीच परिस्थिती आहे. राजकीय कार्यकर्त्यांनी जी मुद्दा वेगळा आहे. तुम्ही काही दिवसांपूर्वी आंदोलन केलं रत्नागिरीत, रायगडमध्ये काही कंत्राटदारांच्या ऑफिसेसवर हल्ले केले, यंत्राची मोडतोड केली. त्यामुळे दहशतीचं वातावरण कंत्राटदारांमध्ये असं सरकार म्हणतंय.
एकीकडे हेच कंत्राटदार अडचणीच्या काळात हा महामार्ग पूर्ण करण्यासाठी पुढे आलेले आहेत आणि तुमच्या अशा आंदोलनामुळे जर दहशत बसली तर हे कंत्राटदार परत निघून गेले तर हा महामार्ग आणखी रखडण्याची भीती आहे. कुठेतरी या सगळ्याचा नेतृत्वाने विचार करण्याची गरज वाटत नाही तुम्हाला? याच्यासारखी सर हास्यास्पद गोष्ट नाहीये, याच्यासारखी सर हास्यास्पद गोष्ट नाहीये. जो महामार्ग 12 वर्ष रखडलाय त्यावेळी कंत्राटदार कोणाला घाबरले होते? जेव्हा महामार्ग 12 वर्ष रखडतो तेव्हा या कंत्राटदारांना कोणाची भीती असते? स्वतः नितीन गडकरी ज्यावेळी बोलतात की आमचे कंत्राटदार पळतायत त्यावेळी आमचं तर कोणतं खळखटाक आंदोलन सुरू नव्हतं, मग तेव्हा कंत्राटदार का पळत होते? म्हणजे आम्ही एक दिवस खळखटाक आंदोलन केलं तर त्याच्या भीतीने कंत्राटदार पळणार, परंतु यांच्या चुकीच्या धोरणांमुळे ज्यावेळी कंत्राटदार पळतात त्यावेळी नितीन गडकरी दोषी नसतात त्याचे. पण सरकारचा यावर असा मुद्दा आंदोलन एक दिवस झालं ना, काही दहशत असेल तर 12 वर्ष गेले रखडलेला हा काही दिवसांपूर्वी एक ओपन लेटर 12 वर्ष ज्यावेळी 12 वर्ष रस्ता रखडतो त्यावेळी कंत्राटदार 12 वर्ष पळतात तेव्हा कोण दोषी असतं? काही दिवसांपूर्वी एक ओपन लेटर रवींद्र चव्हाण आपले सार्वजनिक बांधकाम मंत्री राज्याचे जे आहेत त्यांनी लिहिलं होतं आणि त्यांनी असं म्हटलं होतं की अशा पद्धतीची तरुणाई जी तोडफोड करेल अशा पद्धतीचा मनसैनिक असू शकत नाही. त्यांच्या मुद्द्यात अशा पद्धतीने जो मुद्दा आला होता की कुठेतरी हा महामार्ग आता पूर्ण होताना जाणीवपूर्वक मनसे यात अडचणी आणू पाहते का, अशा स्वरूपाचा तो आरोप होता. सांगतो सर, ज्या पद्धतीने रवींद्र चव्हाण बोलले ना, तळेकर सर, ज्या पद्धतीने रवींद्र चव्हाण बोलले असा सैनिक असू शकत नाही. अहो जर खरा सैनिक असता ना, खरा सैनिक गोळ्या घातल्या असत्या यांना. 2,500च्या वर बळी गेलेत यांच्या या अशा पद्धतीच्या धोरणामुळे. 2,500च्या वर बळी गेलेले, अजून किती बळी घ्यायचे त्यांना? म्हणजे त्याच्या विरोधात जर कोणी आंदोलन केलं तर तुमचे रस्ते रखडतायत. आमच्या एका दिवसाच्या आंदोलनाने तुमचे रस्ते रखडतात आणि 12 वर्ष रखडलेला रस्ता आहे. 12 वर्ष 2,500 लोक इथे या रस्त्यावरती मेलेले आहेत. त्यावेळी रवींद्र चव्हाणांना आठवलं नाही का हे सगळं? पण योगेश, मग 12 वर्ष मनसे कुठे होती? मनसे ऐन वेळेला शेवटच्या टप्प्यात महामार्गाचं काम आलेलं असताना अचानक का समोर आली? जर 12 वर्ष काम रखडले तर मनसेने याआधी अशी आक्रमक आंदोलन त्यावेळेला केली नाहीत. शेवटचा टप्पा आपण कसं बोलू शकतो सर? शेवटचा टप्पा कसं बोलू शकतो? मला सांगा, मागच्या वर्षी सुद्धा मंत्री महोदयांनी आश्वासन दिलं होतं गणपतीच्या पूर्वी रस्ता पूर्ण होणार. झालाय का अजून? श्रेय कधी घ्यायचं असतं? रस्ता पूर्ण झाल्यावरती. अजूनही रस्ता पूर्ण झालेला नाहीये. हे दरवर्षी लोकांना आश्वासन देतात, शेवटचा टप्पा बोंबलतायत. मग मनसेने उतरायचं कधी आंदोलनामध्ये? आणि गेले 5 वर्ष मनसेचे कार्यकर्ते, मी स्वतः, माझा अजूनही आत्ताही फेसबुक जाऊन चेक करा, या कोकणाच्या मुंबई गोवा रस्त्यावरती माझ्या एवढे जर लाईव्ह आणि आंदोलनं कोणी केलेली असतील तर मी माझ्या पदाचा राजीनामा देऊन टाकेन. त्यामुळे मी जर रस्त्यावर उतरतो याचा तर माझ्यासोबत, अहो आमचे वैभव खेडेकर 1.5 महिना आतमध्ये होते याच आंदोलनासाठी, या मुंबई गोवाच्या आंदोलनासाठी. ज्यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस 1.5 महिना आतमध्ये राहतात त्यावेळी कोणी कसं बोलू शकतं की मुंबई गोवा महामार्गावरती मनसे आता उतरली आहे? योगेश, तुमच्या याच मुद्द्यावर मी सुनील तांबेंकडे जाणार आहे. सुनीलजी, हा जो मुद्दा यांनी मांडलेला आहे या अगोदर सुद्धा आपण अनेकदा बघितलेला आहे की टोल नाक्यावरचं आंदोलन असो, ऐन वेळेला मनसे अचानक आंदोलनातनं माघार घेते आणि आंदोलन अर्धवट राहतो. असा एक आतापर्यंतचा गत इतिहास आहे. अनेकदा राज ठाकरे म्हणतात की कोणतं असं एखादं आंदोलन दाखवा जे आम्ही अर्धवट सोडलेलं आहे, पण बहुतांश इतिहास तसा आहे. मला आता हे आंदोलन केव्हा ना केव्हा तरी कोणाला तरी मागे घ्यावंच लागतं. म्हणजे असं कधी नसतं की आंदोलन असं म्हणजे काय स्वातंत्र्याचं आंदोलन नाही आहे की स्वातंत्र्य मिळेपर्यंत करत राहिलो. हे वेगवेगळ्या विषयावरचं असतं आणि त्यावेळेला म्हणजे प्रत्येक वेळेला काही एक मर्यादित यश मिळाल्यानंतर ते मागे घेतलं किंवा ते स्थगित केलं तर त्यात काही फार गैर आहे असं मला वाटत नाही. आणि विशेषतः हा जो प्रश्न आहे ना, मी मगाशी पहिल्यांदाच बोललो त्याप्रमाणे, मी स्वतः आलेलो आहे या रस्त्याने. माझा माणगावपासून पनवेलपर्यंतचा ॲव्हरेज स्पीड हा काहीतरी 10 ते 12 किलोमीटर/आवर असा होता. ताशी एवढाच पडला म्हणजे बसमध्ये असताना. म्हणजे किती मनस्ताप. म्हणजे समजा तिकडे कोणी आजारी असेल तर ती ॲम्ब्युलन्स पोचणार कशी कुठून कुठे, हा केवढा गंभीर प्रश्न आहे रस्त्याचं अशी स्थिती असणं. आणि तेव्हा तर कोणतंच काम सुरू नव्हतं रस्त्याचं. अशा वेळेला हा जो लोकांमधला एक जो संताप आहे, चीड आहे, ती मलाही असं वाटत होतं कोणीतरी करायला पाहिजे ना इकडे. आणि बाकीच्या इतक्या राजकीय पक्ष आणि संघटना आहेत ते का नाही करत आहे? मनसे तर सोडून द्या, मनसे समजा अशी आहे, पण मग तिकडे काँग्रेस आहे, NCP आहे, शिवसेना आहे, भाजप आहे, हे का नाही करत आहेत? म्हणजे आता सरकारमध्ये असले तरीही करायला पाहिजे, कारण इतकी भयंकर परिस्थिती आहे ना त्या रस्त्याची. आणि आता ते जे सांगतायत आपले मंत्री, याच्यावरती आपण म्हणजे कोकणामधले लोक कसे विश्वास ठेवणार
ही एक तुम्हाला कळत नाही. इतके वर्ष एखादा महामार्ग रखडतो कसा, म्हणजे इतकं ते हास्यास्पद आहे. त्यामुळे या बाबतीमध्ये जे आंदोलन सुरू आहे त्याला कितपत प्रतिसाद आहे आणि मनसेची बाकीची कार्यपद्धती काय ही एक स्वतंत्र चर्चा करूया आपण. पण तू सोफार हे म्हणजे आत्ताचं जे आंदोलन आहे ते खरोखरच त्या रस्त्याची परिस्थिती अतिशय भीषण 10-12 किलोमीटर ताशी हा काय वेग झाला का? म्हणजे तिकडे समजा कोणी असतील, आजारी असतील, कोण शिक्षक म्हणजे विद्यार्थी असतील, या सगळ्यांचं म्हणजे प्रोफेशनल्स एवढीबडी काय होणार त्यांचं? नितीन चव्हाण आपल्यासोबत या चर्चेत आहेत. नितीन चव्हाण यांनी सुद्धा मनसेमध्ये अगोदर काम केलेलं आहे, त्यांच्यावर सुद्धा अनेक केसेस आहेत, कार्यपद्धतीला कंटाळून ते पण गेलेले आहे. प्रामुख्याने आपण मनसेच्या कार्यपद्धतीविषयी या कार्यक्रमात जर चर्चा करतोय तर नितीन चव्हाण तुमचा या संघटनेमध्ये काम करण्याचा अनुभव कसा होता? कारण आता असा आरोप होतोय की मनसेने ऐन वेळेला श्रेय घेण्यासाठी आता या आंदोलनात उडी घेतली आणि हा मार्ग पूर्ण होता होता हे श्रेय आपल्याला मिळावं असा सगळा हा प्रयत्न आहे. माझा अनुभव विचाराल तर आपल्याला टॉप शोचा वेळ पुरणार नाही. छोटस मी तुम्हाला एक उदाहरण देऊन सांगेन की रस्त्याच्या आंदोलनासाठी मी स्वतः पीडब्ल्यूडीच्या ऑफिसमध्ये आंदोलन केलेलं आहे आणि केस त्याच्यावर केस झालेली आमच्यावरती. मी तळोजा जेल सुद्धा आम्ही तिथून आलेलो आहे. त्याच्या आधी मी अनेकदा प्रत्येक आंदोलनामध्ये अग्रेसर पुढे राहिलेलो आहे. अशी बरेच आंदोलन झाले, 15-16 केसेस आमच्यावरती झालेले आहेत. आणि या सगळ्या घटनेमध्ये एक वयाची म्हणजे वय बघाल तुम्ही तर सर्व 21-22 ते जास्त 30च्या घरातलेच सगळे तरुण होते. राहिला हा भाग की आता हे चाललेलं आंदोलन आहे की याच्यामध्ये जसं योगेशजी म्हणतात की त्यांनी कंटिन्यू त्याचा फॉलोअप घेतलाय. सर्व पक्षांनी साहेब फॉलोअप या ठिकाणी घेतला होता. राष्ट्रवादींनी देखील त्या ठिकाणी मंत्र्यांना पत्र दिलं होतं. या संदर्भात सर्वजण पत्रव्यवहार करत आहेत. आता ह्यांचं जे आंदोलन आहे हे आता किती दिवस चालेल, कारण की मगाशी मी न्यूज बघत होतो की काहीतरी 45 किलोमीटरचा पल्ला होता, 15 किलोमीटर मध्ये आवरला असं काहीतरी आहे. म्हणजे मला वाटतं 24 तासामध्ये संप होता. नाही, याच आंदोलनाबद्दलच मला तुम्हाला विचारायचं आहे. तुम्ही ज्या वेळेला आंदोलन करत होतात, पक्षाचा आदेश आल्यानंतर तुम्ही आंदोलन करायचं आणि अचानक अनेक आंदोलन अशी आहेत की अचानक ती मागे घ्यायला लागली होती. त्यावेळेला तुम्ही तुमच्या नेतृत्वाला विचारलं नाही त्यावेळेला पदाधिकाऱ्यांना की का आपण आंदोलन मागे घेतोय? मग त्याच विषयाला साहेब आम्ही कंटाळून पक्षाचा राजीनामा दिला होता. कारण की अशा अनेक नवी मुंबईतली तुम्हाला मी उदाहरण दिली तर आंदोलन आम्ही करायला तुमच्याकडे मी येतो फक्त नितीन चव्हाण यांना मुद्दा पूर्ण करू दे. योगेशजी तुमच्याकडे येतो, नितीन चव्हाण यांना मुद्दा पूर्ण करू दे. काय असतील मला कल्पना नाही, पण आम्हाला वेळोवेळी आंदोलन बऱ्याचदा थांबवलेली मी स्वतः आहेत. म्हणजे मला इतरांचं उदाहरण द्यायची गरज नाही. पण त्याच्या मागे असं म्हटलं जातं की मनसे राजकीय सेटिंग करते आणि त्या सेटिंगमुळे ही आंदोलनं मागे घेतली जातात. या आरोपात किती तथ्य वाटतंय? तुमचा अनुभव काय? राजसाहेबांचं जे काम चाललंय ते प्रामाणिकपणे आहे, पण ती खालती आता मी एक उदाहरण नवी मुंबईचं जर दिलं, मी नवी मुंबईत काम करतो, जर नवी मुंबईच्या नेतृत्वाने आम्हाला वारंवार थांबवलं गेलंय. म्हणजे आम्ही आंदोलन करायला गेलोय, त्या पायरीवरून सुद्धा मी माघारी आलेलो आहे. आंदोलन केल्यानंतर दुसरा टप्पा जो आंदोलनाचा होता तो मला थांबवायला लागलेला आहे आणि या गोष्टीला सर्वजण कंटाळून इथून त्या पक्षाचा राजीनामा दिलेला आहे. आणि मला वाटतं इथे प्रसादजी पण बसलेत, असे अनेक कार्यकर्ते आहेत जे खालच्या पदाधिकाऱ्यांना, खालच्या नेते मंडळीला कंटाळून त्यांनी पक्षाचा राजीनामा दिलेला आहे. प्रसाद, जे आरोप नितीन चव्हाण करतायत मी तुम्हाला राष्ट्रवादीला कंटाळलेले, शिंदे गटाला कंटाळलेले कार्यकर्ते आणि पक्ष सोडलेले मी देऊ का तुम्हाला? योगेशजी सगळ्यांचे तुमच्याकडे मी येतो, फक्त या पक्षाच्या कार्यपद्धतीविषयी आपण चर्चा करतो. त्या तुम्ही तुमचा मुद्दा असला ना की लोक पक्ष सोडत असतात. योगेशजी मुळात नितीन जो बोलतोय तो मनसेबद्दल बोलतोय. इतर पक्ष जे आहेत ते सत्तेत असतात आणि सत्तेतनं बाहेर होतात, पुन्हा सत्तेत येतात. पण तो प्रामाणिक, त्याची आणि माझी इच्छा प्रामाणिक आहे की जे कार्यकर्ते पक्ष स्थापनेपासून आहेत तुमच्यासारखे किंवा नितीनसारखे, मी नंतर आलो, परंतु त्यांची प्रामाणिक इच्छा असते की माननीय राजसाहेबांनी सत्तेत यावं. पण तो येण्यासाठी जे प्रयत्न केले जातात ते प्रामाणिक असतात का, हा मुळात मुद्दा आहे. आम्ही कुठल्याही प्रकारचा द्वेष करून बोलत नाही इथे. आमची इच्छा आहे, आमचे सन्माननीय राजसाहेबांवरती अजूनही प्रेम आहे, आमचे आवडते वक्ते. योगेशजी बोला आता तुम्ही. नाही, मग फक्त माहिती चुकीची देऊ नका इतकंच. प्रसादजी फक्त चुकीची माहिती देऊ कधीच नाही. मी सुद्धा उदाहरण आहे मनसेमध्ये, त्यामुळे जर मनसेचं निगेटिव्ह उदाहरण तुम्ही दाखवत असाल तर मी पॉझिटिव्ह उदाहरण आहे. मी आजही पॉझिटिव्ह उदाहरण दाखवतो. तुम्ही बघितलं असेल परवाच्या याच्यावरती मी स्वतः बोललेलो आहे की कोकणातला जो हायवे आहे
तो गंभीर विषय आहे. गेले 16 वर्ष हा विषय चालू आहे. 16 वर्षामध्ये 4 वेळा सत्तांतर झालेलं आहे. 4 वेगवेगळे 5 वेगवेगळे पक्ष येऊन गेलेले आहेत आणि आता कुठेतरी माननीय शिंदे साहेब सत्तेमध्ये आलेत आणि मला असं वाटतं की हे आंदोलन करण्यापेक्षा सध्या म्हणजे जिथपर्यंत आंदोलन करणं हा प्रत्येकाचा एक अधिकार आहे, त्याने तो संविधानात्मक रीत्याने तो करावा. परंतु हे आंदोलन जो आहे हा तुमचा सर्वस्व पक्षाचा अधिकार आहे. मी या पक्षातून गेलेलो आहे, हा करावा तो तुमचा अधिकार आहे. परंतु हाच जो विषय होता हा सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांना जर तुम्ही सर्व मोठ्या प्रमाणामध्ये सहाय्य घेऊन किंवा असं बोलून जर तुम्ही सांगितलं असतं तर मला असं वाटतं की मुख्यमंत्री साहेब हे खूप कार्यतत्पर आहेत आणि त्यांनी याच्यावरती नक्कीच तोडगा काढला असता आणि लवकरात लवकर हा हायवे जो आहे तो पूर्ण झाला असता. एक मुद्दा असा आहे की नितीनजी तुमच्याकडे येतो, एक मुद्दा असा आहे की हे आंदोलन करण्याची आत्ता का गरज भासली हा एक प्रामुख्याने मुद्दा आहे आणि मनसेची जी कार्यपद्धती आहे म्हणजे मार्गानेच आंदोलन चालू आहे ना, जागर यात्रा. आज जागर यात्रा करता योगेशजी, पण 2 आठवड्यापूर्वी तुम्ही तिथे तोडफोड केली, तिथे जी माणसं होती ती मराठीच माणसं होती आणि त्यामुळे सरकारचं असं म्हणणं की त्यामुळे आता तिथल्या कंत्राटदारांमध्ये दहशत आहे आणि म्हणून महामार्गाचं काम रखडू शकतं. कंत्राटदारांमध्ये गेली 12 वर्ष दहशत आहे कारण सरकारचं धोरण चुकतंय. सरकारने काढलेली टेंडर्स तुम्हाला अजून माहिती नाही आहेत. अहो असं कोणतं टेंडर असतं का ज्या टेंडरमध्ये कॉन्ट्रॅक्टर स्वतःच माणसं नेमणार, कॉन्ट्रॅक्टरच कन्सल्टंट नेमणार, कॉन्ट्रॅक्टरच डिझायनर नेमणार, कॉन्ट्रॅक्टरच ठरवणार माल कोणता वापरायचा, असं टेंडर असतं का कधी? आणि त्याच्यानंतर यांच्यावरती सुपरविजन करायला ना PWDचे अधिकारी असणार ना NHAIचे अधिकारी असणार. रात्रीच्या अंधारामध्ये तुम्ही कॉन्क्रीट टाकणार, असे कधी कामं चालतात का NHAIची? नॅशनल हायवे बनवताय तुम्ही, राष्ट्रीय महामार्ग बनवताना त्याचे काही निकष पाळावे लागतात. कोणता निकष पाळला जातोय? गणपतीपूर्वी 1 लेन पूर्ण करायच्या नावाखाली जो धुडगूस घातलाय रवींद्र चव्हाणांनी, एकदा माझ्याबरोबर रस्त्यावर फिरा, तुम्हाला पुराव्या सकट दाखवून देतो रवींद्र चव्हाणांनी या कोकणच्या रस्त्याची काय वाट लावायला घेतली आहे ती. योगेशजी, आता एक शेवटचा प्रश्न, चर्चा मला संपवायची आहे त्यापूर्वी एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतो. आता तुम्ही हे खळखटाक आंदोलन केलं, जागर यात्रा काढली, खरंच तुम्ही आता या आंदोलनात उतरलात तर तुमचा पुढचा रोडमॅप काय असणार आहे? पुढचा रोडमॅप थोड्या वेळात माननीय राजसाहेब सांगतील त्यांच्या सभेमध्ये. अगदी आपण पाहतोय की मनसेने हे जे आंदोलन केलेलं, आज जागर यात्रा काढलेली होती, आज या जागर यात्रेला मनसेचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उतरले. मात्र कुठेतरी या जागर यात्रेच्या माध्यमातून मनसेच्या कार्यपद्धतीविषयी काही प्रश्न उपस्थित झाले होते. ते प्रश्न उपस्थित करण्याचा आम्ही प्रयत्न केला, त्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मनसे अचानक आंदोलनं करते, मनसे अचानक खळखटाक आंदोलन करते आणि त्यानंतर मात्र काही वेळा ही आंदोलनं मागे घेतली जातात. त्यामागे काही राजकीय गणित आहेत का? आता सुद्धा मनसेनं या आंदोलनात उतरण्याचा जो निर्णय घेतला तो निर्णय राजकीय हेतून प्रेरित आहे का, अशा स्वरूपाची चर्चा सुद्धा सुरू झालेली आहे. आणि एकूणच मनसेच्या आंदोलनाला मिळालेला आजचा प्रतिसाद पाहता कोकणची जनता तरी मनसेसोबत या सगळ्या मुद्द्यावर आहे का, अशा स्वरूपाची चर्चा या चर्चेतनं या मुद्दे समोर आले. मात्र ही चर्चा संपवण्यापूर्वी मी एकदा सुनील तांबेंकडे जाणार आहे. सुनील तांबेजी, हा सगळा आता मुद्दा आंदोलन आणि या सगळ्या चर्चांचा जो मुद्दा आहे, आरोप प्रत्यारोपांचा मुद्दा आहे, पण पुढच्या काळात जर सरकार हा महामार्ग पूर्ण करू इच्छित असेल आणि तो पूर्ण करण्यासाठी सहकार्याची गरज सगळ्याच राजकीय पक्षांकडनं ते मागत असतील तर अशा वेळेला सगळ्या राजकीय पक्षांनी काय भूमिका घेतली पाहिजे, कशा पद्धतीने हा सगळं आंदोलन पुढे नेलं पाहिजे? कोणत्याही राजकीय पक्षाने काही याला विरोध केलेलाच नाही आहे. ते तर सरकारवरती आहे, सरकारने पटापट तो पूर्ण करायला पाहिजे. एक तर ताबडतोब जितका शक्य होईल तितक्या वेगाने, आणि जे काही आंदोलन आहे तेही त्यासाठीच आहे. मुद्दा ह्यातला असा आहे की याचा किती फायदा ॲक्च्युली म्हणजे करतायत, आंदोलन करतायत त्यांना मिळेल. तर मला असं वाटतं की या आंदोलनातून मनसेचा असा कोणता राजकीय म्हणजे या अर्थाने मी म्हणतोय मतदानाच्या अंगाने, म्हणजे मतदान किती होईल किंवा किती त्यांचे आमदार निवडून येतील या अर्थाने राजकीय फायदा मला नाही असं वाटत फारसा होऊ शकेल. याचं कारण असं 1-2-3 कारणं आहेत. एक म्हणजे मनसेकडे तुम्ही बघितलं तर ही अशी आहे ना, म्हणजे त्यांच्याकडे नाशिकची महापालिका होती, म्हणजे त्यांना 2012 नाशिकमध्ये 40 सीट होत्या. टोटल 122 नगरसेवकांपैकी 40 त्यांच्याकडे होते. आणि 2017 म्हणजे 5 वर्षानंतर त्यांच्याकडे फक्त 5-6
नगरसेवक राहिले आणि तुम्हाला ही जो फरक आहे ना, म्हणजे 2012 8-9 म्हणजे 2009 2012 हा जो कालखंड आहे की ज्या वेळेला त्यांनी ते खळखट्याक आंदोलन केलं, त्याच्यामुळे त्यांना जर का यशही मिळालं, परंतु त्यानंतर हे यश त्यांना टिकवता आलेलं नाही. 2017 2019 वगैरे म्हणजे 2000 याला 9ला त्यांच्याकडे 13 आमदार होते आणि 2019ला एकही नाही आहे. असं जो त्यांचा आज आलेला आहे, तर मला असं वाटतं की त्या खळखट्याक आंदोलन जे काही आहे ना, याचा फार मोठा लाभ पुढच्या याच्यात मिळत नसतो. त्यामुळे जरा आहिस्ते आहिस्तेच जाणं केव्हाही चांगलं अगदी असं मला वाटतं. ही चर्चा संपवण्यापूर्वी मी फक्त पॅनलिस्टला एक शेवटचा प्रश्न असा आहे की या आंदोलनातनं मनसेनं नेमकं काय साधू इच्छित आहे मनसे आणि काय नेमकं साधलंय? सुरुवातीला नितीन. नितीन, माझा आवाज येतोय तुम्हाला? माझा आवाज येतोय? माझा आवाज येतोय? हो, येतोय. मनसेला काय साधायचं हे माहित नाहीये, पण रस्त्याची परिस्थिती ही आम्ही स्वतः बघितलेली आहे, अतिशय बिकट आहे. आणि जे आता सध्या ज्या परिस्थितीत काम चालू आहे, याच्यावरून साधारण दिसतंय की येत्या 6-7 महिन्यात तर ते काम पूर्ण व्हावं चांगल्या पद्धतीने. जसं योगेश चिल्लेंनी सांगितलं की जर कंत्राटदारांनी नियमावली ठरवली आणि सगळं केलंय तर अत्यंत चुकीचं आहे. मी स्वतः इंजिनिअरिंग केलेलं आहे, मला या गोष्टी बऱ्यापैकी कल्पना आहे गोष्टींची. तर अशा गोष्टी असतील तर ह्या चुकीच्या आहेत. पण मनसेने आंदोलन केलं म्हणून जर कोकणात रस्ते होणार असतील तर भविष्यात मला वाटतं कोकणातले सगळे आमदार मनसेच असतील. योगेश, काय होणार योगेशजींपर्यंत कदाचित आपला आवाज जात नाही. प्रसाद, एक शेवटचा मुद्दा असा आहे की मनसेने ज्या पद्धतीने आंदोलन केलेलं आहे, कितपत या आंदोलनाला त्यांच्या यातनं नेमकं काय साधलं जाणार आहे? ना, मुळात आंदोलन, मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगू इच्छितो की कुठल्याही विषयात आंदोलन करणं हा भाग नसतो आणि आपला अधिकार मागणं, मला असं वाटतं की हे तितकंच खरं आहे की अधिकार मागितलाच पाहिजे. परंतु गेले 16 वर्ष जर हा विषय चालू आहे आणि अगदीच आता योगीजी बोलले की हा शेवटचा टप्पा कसा समजू शकतो, परंतु मला असं वाटतं की आता आंदोलन करणं ही एक योग्य पर्याय नव्हता. याच्यावरती आधी प्रामाणिकपणे मला असं वाटतं की मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आहेत त्यांना जाऊन याच्याबद्दल निवेदन देणं किंवा त्याच्याबद्दल थोडासा दबाव करणं हे हा प्रश्न होता. अगदीच. आणि हा योग्य मार्ग होता असं मला असं वाटतं. आणि आंदोलन कुठपर्यंत चालेल कुठपर्यंत नाही हे मी सांगण्यापेक्षा तुम्हाला दिसेलच येणाऱ्या काळामध्ये. हा अगदी महत्त्वाचा प्रश्न आहे. राज ठाकरे पण आता सभास्थळी आलेले आहेत. ही चर्चा मी इथे संपवतोय. मात्र या सगळ्या माध्यमातून नेमकी मनसे काय साधू पाहते हा एक प्रश्न या निमित्ताने निर्माण झालेला आहे. आणि ऐन वेळेला आंदोलनात उतरून मनसे राजकीय श्रेय घेऊ पाहते का, अशा स्वरूपाची चर्चाही सुरू झालेली आहे. मनसेला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं भविष्यात द्यावी लागतील. या चर्चेत सहभागी झालेल्या सगळ्यांचे धन्यवाद. तुर्तास इथेच थांबतोय. पाहत रहा साम टीव्ही.